वानखेडेच्या मैदानात काल रात्री दुनिया हिलादिंगेच्या तालावर चेन्नईनं खरंच मुंबईची दुनिया इकडची तिकडे करून टाकली. त्यामुळं स्वतःच्या घरच्या मैदानावर समुद्रासारखा उसळणारा मुंबईचा सगळा प्रेक्षक वर्ग शांत झाला जेव्हा चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा 103 धावांनी धुव्वा उडवला. पहिली बॅटिंग करताना चेन्नईनं संजू सॅमसनच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर 207 धावांचा डोंगर उभा केला होता. पण सुरुवातीला मुंबईसाठी हा डोंगर सोपा वाटत होता. मुंबईला वाटत होतं की सहज आपण हे मैदान मारू शकतो. पण गेम उलटाच झाला. मोक्याच्या वेळेला मैदानात एंट्री झाली ती खऱ्या हिरोची. हा हिरो म्हणजे वेस्ट इंडिजचा अकिल, म्हणजेच अकिल हुसेन. शेठ मैदानात आले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दानिश मालेवारला शून्यावर बाद करून पाठवलं. त्यानंतर त्यानं निम्म्या मुंबईच्या बॅटिंग ऑर्डरला पद्धतशीर सुरुंग लावला आणि याच सुरुंगानं चेन्नईला कालचा विजय मिळवून दिला. पण मंडळी, तुम्हाला माहितीये का, ह्यो अकिल पठ्ठ्या एकेकाळी गँग वॉर मध्ये होता. त्याची निम्मी सूत्र गँग मधून हलायचे. मग तो अचानक क्रिकेटर कसा काय झाला, या शूटरनं कालची मॅच कशी जिंकवली, याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, सगळ्यात अगोदर विषय मांडू अकिल हुसेनच्या आयुष्याचा, ज्याबद्दल कालपासून सोशल मीडियावर गँग वॉर ते ग्राउंड अशा मुद्द्यावरती खूप विषय रंगतोय. हा अकिल म्हणजे शांत खेळाडू. या सायलेंट दिसणाऱ्या या खेळाडूच्या आयुष्यात सुरुवातीला अनेक चढ उतार आले. त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील लैवंटील या छोट्याशा गावात अकिलचा जन्म झाला. हे गाव गँग वॉर आणि गुन्हेगारी टोळ्यांसाठी प्रसिद्ध होतं. अकिलला लहानपणापासूनच बंदुकांच्या गोळ्यांची भीती वाटत नसायची. याच गुन्हेगारी असणाऱ्या लोकांमध्ये तो लहानाचा मोठा होऊ लागला. खरं तर अशा वातावरणात अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळतात. पण अकिलने मात्र आपल्या कुटुंबाला या दलदलीमधून बाहेर काढण्यासाठी क्रिकेटची बॅट आणि चेंडू हातात धरला. ज्या फातिमा स्कूलनं जगाला ब्रायन लारा सारखा महान खेळाडू दिला, त्याच शाळेविरुद्ध स्थानिक सामन्यात दमदार कामगिरी करून अकिलनं सगळ्यांचं लक्ष हेरलं. त्यानंतर अकिलची लोकप्रियता लेव्हिंटलमध्ये इतकी वाढली की त्याच्या गावच्या स्थानिक टोळ्याही त्याला रिस्पेक्टने बघू लागले. त्याला गुन्हेगारी टोळ्यांचं संरक्षण मिळू लागलं. पण त्यानं स्वतःला कधीही चुकीच्या मार्गावरती जाऊ दिलं नाही. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आल्यावर त्याला सुनील नारायण आणि कायरन पोलार्ड यांसारख्या दिग्गज खेळाडूंची मोलाची साथ लाभली. आर्थिक मदतीपासून ते राहण्यापर्यंतच्या समस्या त्या खेळाडूंनी त्याला आधार दिला. त्यात जिद्दीच्या जोरावर अकिलनं अंडर 90 वर्ल्ड कप मधून थेट वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. पण या पठ्ठ्यानं मंडळी कालची मॅच अशी दणाणून सोडली की अख्खं स्टेडियम त्यासाठी कौतुक करत होतं. अकिल हुसेननं त्याच्या गोलंदाजीनं काल वानखेडेवर असा काही डाव गुंडाळला की मुंबईचे बॅट्समन त्यात माशासारखे अडकत गेले. कालची मॅच बघता मुंबईची परिस्थिती सुरुवातीपासूनच काहीशी गडद होती. टॉस जिंकून हार्दिक पांड्यानं प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नई बॅटिंग करायला उतरली. चेन्नई खेळायला लागल्यावर संजू सॅमसननं वानखेडेच्या खेळपट्टीलाच आपलं घर बनवलं. संजूनं 54 चेंडूत नाबाद 101 धावांची जी वादळी खेळी केली, ती पाहून वानखेडेमधले मुंबई फॅन्स 100% स्तब्ध झाले असतील. चेन्नईनं 20 षटकात 207 धावांचा डोंगर उभा केला. पण खरी मजा तर अजून बाकी होती. मुंबईला आशा होती की आपल्या घरच्या मैदानात 200 धावांचा पाठलाग करणं फारसं कठीण नाहीये. मात्र चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं ऐन वेळेला आपला हुकमी एक्का अकिल याला मैदानात उतरवलं आणि खेळाचा नूरच पालटला. कालच्या सामन्यात जेव्हा मुंबईची जोडी मैदानात उतरली तेव्हा अकिलनं पहिल्या 2 ओव्हरमध्येच मुंबईच्या धावसंख्येला लागलेली स्पीड रोखली. त्याच्या हाताची ती फिरकी आणि तो चेंडू हवेतच वळवून फलंदाजाला चकवण्याची त्याची ती कला एखाद्या जादूगारासारखी वाटत होती. मुंबई इंडियन्सचा पराभव हा केवळ एका खेळाडूमुळे झाला नाहीये, तर तो अकिलच्या स्ट्रॅटेजीचा विषय होता. अकिलनं 4 ओव्हर्समध्ये अवघ्या 17 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडीनं थोडा वेळ लढा दिला. 73 धावांची भागीदारी केली. पण अकिलच्या एका चेंडूनं तिलक वर्माला असा काही चकवा दिला की मुंबईची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यांसारखी कोसळली. अकिलच्या त्या स्पेलमध्ये एक धार होती, एक असा ॲटिट्यूड होता जो समोरच्या संघाला मानसिकरित्या खच्ची करत होता. त्यानंतर मुंबईचा संघ अवघ्या 104 धावांमध्ये गारद झाला. ही मुंबईची IPL इतिहासातील सर्वात मोठी हार ठरली. सलग 3 सामने घरच्या मैदानावर गमावण्याची नामुष्की पहिल्यांदाच मुंबईवरती आली. अकिल हुसेनच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं चेंडूला जास्त उडवलं नाही, तर जमिनीला घासून आणि वेगानं फिरकी घेत फलंदाजाच्या मनात भीती निर्माण केली. त्याच्या या खेळामुळे लोकांना अकिलमध्ये एक वेगळी जिद्द दिसली. कालच्या सामन्याने हे सिद्ध केलं की अकिल फक्त चेन्नईचा इम्पॅक्ट प्लेअर नाहीये, तर तो या IPL 2026चा सर्वात मोठा मॅच विनर ठरणार आहे. अकिलनं स्वतःच्या मेहनतीनं कमवलेली पर्पल कॅप जेव्हा कंबोजच्या डोक्यावर ठेवली तेव्हा वानखेडेवर उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण हा संदेश खूप खोलवरती जाणारा होता. तो त्यावेळेस म्हणाला की या कॅपचा खरा मानकरी हा अंशुल कंबोज आहे. त्याचं कारण असं की मॅचच्या 1 दिवस आधीच अंशुलच्या आईचं निधन झालं होतं आणि या कठीण काळात देखील अंशुलनं गोलंदाजी करत मुंबईला हरवलं. त्यामुळं ही कॅप खरी तुझ्या कामगिरीची, तुझ्या हिमतीची आणि तुझ्या आईसाठी आहे, असं तो म्हणाला. पण मंडळी, मुंबईच्या कालच्या पराभवाचं शैल्य चाहत्यांच्या मनात कायम राहील. अकिलची ती खतरनाक गोलंदाजी क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यासमोरून हटणार नाही. एकीकडे संजू सॅमसनचं शतक आणि दुसरीकडे अकिलचा तो स्पेल.
त्यामुळं चेन्नईनं पद्धतशीर काल मुंबईचा गेम केला असं म्हणता येईल. त्यात मुंबई इंडियन्ससाठी आता पुढचा प्रवास खूप खडतर झालेला आहे. तर चेन्नईसाठी अखिलच्या रूपानं एक नवीन सुपरस्टार सापडलेला आहे. अखिलनं दाखवून दिलं की जादू फक्त बॅटनं नाही तर बोटांच्या पेरांनी आणि जिद्दीच्या जोरावरही दाखवता येते. वानखेडेच्या मातीवर काल अखिलच्या फिरकीचा असा काय गँगवॉर झाला की त्यात मुंबईचा अख्खा संघच क्लीन बोल्ड झाला. बाकी मंडळी, मुंबईच्या कालच्या पराभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.